यांच्या 52व्या पुण्यतिथी समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या समारंभाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांत दळवी साहेब, आजचे सत्कारमूर्ती महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे सर, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते माननीय उल्हास पवार साहेब, संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब, संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय उल्हास साहेब, बंधू पवार सर, मोरे सर, वैशाली जाधव मॅडम, आपल्या व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, आजच्या या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मोरे सरांना जे मानपत्र दिले जाणार आहे या पुरस्काराच्या निमित्तानं, त्या मानपत्राचं वाचन मी आपणा सर्वांच्या अवलोकनात या ठिकाणी करतो आहे. रयत शिक्षण संस्था सातारा पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार 2025 मानपत्र प्रति माननीय प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ विचारवंत, पुणे. सविनय प्रणाम. महाराष्ट्र प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वतःचा सशक्त आणि दणकट विचार स्वतंत्रपणे प्रतिपादित करणाऱ्या विद्वज्जनांची भूमी. स्वातंत्र्य हाच स्थायीभाव असलेल्या या भूमीत शतकानुशतके प्रागतिक विचारांचे चिंतन आणि मनन होत आले आहे. प्रथा, रूढी, परंपरांनी ग्रस्त असलेली प्राचीन जीवन प्रणाली, तत्वज्ञान आणि विचार परंपरेला आव्हान देणारे देव, समतेचे, ममतेचे आणि मानवत्वाचे वैश्विक तत्वज्ञान उभे करणारी ही भूमी आहे. वेदोपनिषेदाच्या काळापासून चारवाक, बुद्ध, महावीर या दार्शनिकांच्या विचार सौंदर्याचे शिंपण या भूमीवर झाले आहे. अविवेकाची काजळी पुसून टाकणाऱ्या संत महात्म्यांच्या वारकरी संप्रदायाच्या सात्विक प्रकाशाने हा महाराष्ट्र उजळून निघाला आहे. सुधारकांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्राला आत्मभान दिले आहे. महाराष्ट्राचे वैचारिक पर्यावरण विशुद्ध करणाऱ्या या महान परंपरेतील समकाळातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे तत्वचिंतक प्रोफेसर डॉक्टर सदानंद मोरे सर. तत्वज्ञानाचे प्रख्यात भाष्यकार, संत साहित्याचे थोर संशोधक, महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचे साक्षेपी समीक्षक, महाराष्ट्र संस्कृती, समाज आणि साहित्याचे निष्णात अभ्यासक, संत विचारांचे निरूपणकार, महाराष्ट्राचे प्रबोधनकार अशी आपली ओळख. महाराष्ट्राच्या वैचारिक भरणपोषणासाठी तब्बल 4 दशकाहून अधिक काळ आपण आपल्या लेखणी आणि वाणीने विचारबंधन करत आलेला आहात. वैष्णव परंपरेतील संत मंडळांचा कळस म्हणून ज्या ज्ञानसूर्य तुकाराम महाराजांना ओळखले जाते, त्या तुकारामांच्या थोर वंशात आपला जन्म झाला. समतेचे आगार आणि प्रेमाचा सागर असलेल्या विठ्ठल भक्तीची परंपरा जन्मतःच आपल्या वाट्याला आली. आपले तीर्थरूप हरिभक्त परायण श्रीधर बुवा मोरे, सुलते हरिभक्त परायण भागवत महाराज देहूकर यांच्यासारख्या आत्मशोधनाच्या वाटेने अधिकारपदापर्यंत पोहोचलेल्या वैष्णवांच्या सहवासात आपली जडणघडण झाली. शुद्ध आणि सात्विक आणि चिकित्सक संत विचारांचे संस्कार या हरिभक्तांच्या देखरेखीखाली आपल्यावर झाले. मनुष्याचा उद्धार करणारे हे विशुद्ध तत्वचिंतन बालपणीच आपल्या भावविश्वाचा भाग झाल्यामुळे प्राथमिक शाळेत धुळाक्षरे लिहित असतानाच आपण आंतरिक उर्मीने सांप्रदायिक प्रवचन सेवेचा प्रारंभ केला. संत विचारांचे चिकित्सक आकलन करण्याची शक्ती आपल्या विचारांमध्ये आली की शालांत परीक्षांच्या उंबरट्यावर असताना, अध्यात्माच्या वाटेने पुढे पावले टाकताना आपल्या तत्वचिंतनाला आधुनिक सुधारणावादी विचारांची साथ लाभली. त्यामुळे संत तुकारामांच्या विद्रोही आणि परंपरावादी पैलूवर प्रकाश टाकणारा आपण विद्यार्थी दशेत लिहिलेला समाज सुधारक संत तुकाराम हा लेख दस्तूर खुद्द आचार्य आत्रे यांना देखील मोहित करून गेला. टाळ मृदुंगांच्या जयघोषात केवळ आध्यात्मिक चर्चेत अडकलेले संत विचार, अभंग आणि ओव्यांना आपण तत्वचिंतनाच्या कक्षेत आणले. संशोधकाच्या दृष्टीने या संत हेयाकडे बघून वैश्विक जीवनामृताचा परिचय
सकल जनांना नव्याने करून दिलात. वारकरी संप्रदायाने 7 दशकापूर्वी सुरू केलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाचे मर्मग्राही विश्लेषण करून आपण महाराष्ट्र संस्कृतीच्या पाऊलखुणांचा लोकविलक्षण वेध घेतला. पारलौकिक धर्मवेड्या संकल्पना, शोषणाच्या परंपरा आणि यालाच मुक्तीचा मार्ग मानणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध वारकरी संप्रदायाने केलेल्या बंडखोरीचा, भक्ती चळवळीचा संशोधनात्मक इतिहास मांडणारा संत तुकाराम हा बृहत ग्रंथ असो किंवा स्वातंत्र्य लढ्यातील स्थित्यंतराचे अवलोकन करणारा लोकमान्य ते महात्मा हा विद्वत्तापूर्ण ग्रंथ असो, आपण महाराष्ट्र सारस्वताला खऱ्या अर्थाने समृद्ध केले आहे. महाराष्ट्राच्या विचारांची गगनभेदी गर्जना शब्दबद्ध करताना आपल्या व्यासंगाला भरती आले आहे. उजळल्या दिशा आणि शिवचरित्र या नाटकातून आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा कलात्मक आविष्कार केला आहे. महाराष्ट्रीय लोकजीवनाचे अफाट आकलन, इतिहासाचे अचूक विश्लेषण आणि वर्तमानाचा अन्वयार्थ लावण्याची आपली चिंतनशील प्रवृत्ती सीमित करणारी आहे. विचार विश्वातील सकारात्मक हस्तक्षेप ज्ञानक्षेत्रातील आपल्या अढळ स्थानाचे साक्षीदार आहे. केवळ विद्यापीठीय प्राध्यापक न राहता महाराष्ट्राचा संपूर्ण परिप्रेक्ष्य कवेत घेणारे लोकशिक्षक म्हणून आपण उत्तुंग कामगिरी केली आहे. आपल्या अफाट आणि चौफेर व्यासंगाचा लाभ लोकशाही शासन व्यवस्थेसही होत आला आहे. विविध शासकीय समित्या, विद्यापीठे, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, अभ्यासगट यांना मार्गदर्शन करण्याचे काम आपण अविरतपणे करीत आहात. महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद अत्यंत कृतिशीलतेने आपण भूषवित आहात. घुमाळ येथे झालेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपण साहित्य आणि संस्कृतीच्या विकासाला अमूल्य योगदान दिले आहे. महाराष्ट्राचे समाजमन ढवळून टाकणाऱ्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये समन्वयाची भूमिका घेऊन राजर्षी शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेच्या निर्मितीतही आपण सिंहाचा वाटा उचलला आहे. अभिजात मराठी भाषा विद्यापीठाच्या निर्मितीमधील आपले योगदान चिरंतन स्मरणात राहणारे असेच आहे. गगनाला गवसणी घालणाऱ्या कर्तृत्वाचा सन्मान महाराष्ट्रासह अवघ्या राष्ट्राने मुक्त कंठाने केला आहे. साहित्य अकादमी सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने आपणास गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनासह राज्यातील प्रतिष्ठित आणि नामवंत अशा 75 पेक्षा जास्त संस्थांनी आपल्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे. बहुजन समाजाच्या शिक्षण उत्थानासाठी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील बहुमोल योगदान देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे निष्ठावंत आणि त्यागी रयत सेवक म्हणजे आदरणीय मुल्लासाहेब होत. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असामान्य योगदान दिले आहे. अत्यंत निरपेक्ष भावनेने त्यांनी संस्थेची सेवा केली आहे. कायदा आणि न्याय व्यवस्था सर्वसामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी असते या विचाराने ते आयुष्यभर कार्यरत राहिले. मुल्लासाहेबांनी आपली जीवनतत्वे यामध्ये कमालीचे साम्य आहे. ही बाब आम्हा रयतवासियांच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी अशी आहे. म्हणूनच आपल्या उत्तुंग कर्तृत्वाच्या सन्मानार्थ रयत शिक्षण संस्थेच्या वतीने थोर लोकसेवक आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते इस्माईल साहेब मुल्ला यांच्या नावाने दिला जाणारा पैगंबरवाशी इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार कृतज्ञतापूर्वक आपणास प्रदान करताना आम्हास विशेष आनंद आणि अभिमान वाटत आहे. आपले कार्यकर्तृत्व असेच वर्धिष्णू होत राहो ही सदिच्छा. आपले नम्र माननीय शरद पवार अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय चंद्रकांत दळवी चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा, माननीय विकास देशमुख सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, मानपत्र लेखन डॉक्टर शिवलिंग मेंढे. प्रेरणा घ्यावी यासाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीचे सत्कारमूर्ती ज्येष्ठ साहित्यिक सन्मान्य डॉक्टर सदानंद मोरे साहेब यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हार्दिक अभिनंदन. या पुरस्कार पाणी विरघळण काही म्हणा हे योग्य नाही. कोण बोलणार ना, म्हणजे बाई तशा गावात आणि ज्येष्ठ वयोवृद्ध वगैरे वगैरे मला माहीत नाही. मी पटकन उठवलं, मला बोलायचं. मी उठलो आणि म्हणालो की आजी तुमच्या म्हणण्याशी आम्ही 100% सहमत आहोत,
फक्त एक कुस्ती जोडतो, अण्णा आम्हाला देवापेक्षा कमी नाही. त्यामुळं